आश्रमशाळेतल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी आरोपींना 4 वेळेला जन्मठेप। इस्लामपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय। 6 वर्षांनी न्याय मिळाला। नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातल्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक। दुपारी 4 वाजता काँग्रेस आणि ठाकरे गटाची दिल्लीत चर्चा। राष्ट्रवादीच्या सहभागाचीही शक्यता। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं काउंटडाऊन सुरू। विधानसभा अध्यक्ष उद्या दुपारी निकाल सुनावणार। न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटतात। राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका। त्या घटनेनुसार सर्व 16 आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा। राजकारणात एका रात्रीत बदल घडतात। कृपाल तुमानेंचं सूचक वक्तव्य। तर आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात। राष्ट्रवादीला कमी जागांवरती समाधान मानावं लागेल, कृपाल तुमानेंचं वक्तव्य। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती आज नागपूर खंडपीठात सुनावणी। केदार यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वेळ मिळत नसल्यानं म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली। 24,000 अर्जदार 2 महिन्यांपासून सोडतीच्या प्रतीक्षेत। मुंबई महापालिका शाळांमध्ये श्रीरामाच्या नावानं निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना। अल्पसंख्याकांचा विरोध। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा। पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाची हजेरी। पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेनं शेतकरी चिंतेत। कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य। पावसाळ्याचं अतिरिक्त पाणी मराठवाड्याला मिळणार। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा। गेल्या 2 महिन्यांपासून खालावला होता हवेचा निर्देशांक। मालदीव आणि लक्षद्वीप प्रकरणामध्ये चीनची उडी। मालदीवचे राष्ट्रपती चीनच्या दौऱ्यावर। भारतासोबत पंगा घेण्याचा सल्ला मालदीवला दिला नाही, चीनचं स्पष्टीकरण। अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज। मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन, तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।